नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझं रिसेट रुटीन फॉर द न्यू सेमिस्टर. नवीन सेमिस्टर सुरू होण्याआधी काही ना काहीतरी बदल आपल्याला करावेच लागतात. डिक्लटरिंग असेल, रिस्टॉकिंग असेल, जर तुम्ही हॉस्टेलर असाल किंवा नसाल जरी, तरी घरी असलो तरी आपल्याला काही ना काहीतरी जसं की स्टेशनरी, बुक्स काही ना काहीतरी रिस्टॉक करावं लागतं, डिक्लटर करावं लागतं. सो मी काय-काय केलं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मी रुटीन सुरू करण्याआधी काहीतरी यूट्यूबवरती लावते. सो आय एम हॅव्हिंग फन वाईल वर्किंग आणि माय स्टेप 1 इज टू पुट ऑन सम फेस मास्क सो दॅट माझं काम करता करता सेल्फ केअर पण होऊन जाईल अँड आय फील लाईक इट इज अ गुड स्टार्ट फॉर अ रुटीन. स्टेप नंबर 2 इज रिस्टॉकिंग. तुम्ही जर हॉस्टेलर असाल तर प्रॉबब्ली ही स्टेप तुमची सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे. सो आईसोबत मॉलमध्ये जा आणि चिठ्ठी घेऊन जा, जे काही तुम्हाला परत रिस्टॉक करायचं आहे किंवा परत लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींची. हे खूप कमी सामान आहे, प्रॉबब्ली मी ह्यापेक्षा जास्तच पसारा आणलाय. स्टेप नंबर 3 इज क्लीनिंग. सो जरी आमच्याकडे मावशी असल्या ज्या अधनं-मधनं डस्टिंग करत असतात, तरी आय मेक इट अ पॉइंट की महिन्यातून, आठवड्यातून एकदा कधीतरी मी माझं सामान सगळं हलवून पुसून घेईन एकदा सगळ्या सर्फेसेस. चौथी स्टेप आहे ऑर्गनायझेशन. सो मी बऱ्याचदा म्हणजे जरी सगळं नीट असलं ठेवलेलं माझ्या रूममध्ये, घरी जाताना मात्र मी खूप इम्पेशंट असते. सो मी बेसिकली सगळं कपाटात कोंबते जिथे मला जागा दिसेल तिथे. सो आय टेंड टू मेक अ लॉट ऑफ मेस. सो आल्यावर आय मेक इट अ पॉइंट की मी सगळा पसारा खाली काढेन आणि परत एकदा सगळं ऑर्गनाइज करेन. मोस्ट प्रोबॅबली मला स्टेशनरी, कपडे आणि खायचं-प्यायचं जे सामान असतं तेच बऱ्यापैकी ऑर्गनाइज करायला लागतं. स्टेप नंबर 5 डिजिटल डिक्लटर. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. सगळ्या सेमिस्टर एंडला इतका पसारा आणि इतका कचरा असतो लॅपटॉपमध्ये, म्हणजे फाईल्स ज्या आता लागणार नाही आहेत, एक्सप्लोरेशन्स, एक्स्ट्रा एक्सप्लोरेशन्स सगळं मी डिलीट मारते. सो दॅट आय हॅव मोर स्पेस फॉर अदर स्टफ. आय नो मी फेस मास्कमुळे ह्या स्टेपमध्ये जरा जास्त विचित्र दिसतीये, बट प्लीज इग्नोर दॅट. सो मी आत्ता चेहरा धुवून आले अँड आय फील अमेझिंग. मी स्किन केअर पण करून आले अँड राईट नाऊ व्हॉट आय एम गोइंग टू डू इज प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट सेमिस्टर अँड गोल सेटिंग सॉर्ट ऑफ. सो आय हॅव माय रेग्युलर प्लॅनर आणि माझी कॉलेजची डायरी. या ब्राऊन डायरीमध्ये मी ऑलमोस्ट सगळं लिहून ठेवते की मला काय करायचं आहे आणि लाईक असाइनमेंट्सबद्दल काही इम्पॉर्टंट नोट्स असतील तर. ऑल्सो ऑन द स्टार्ट ऑफ ईच सेम, म्हणजे मी सेकंड इयरपासूनच हे चालू केलं. आय एम सॉरी मी माझे केस विंचरलेत. आय नो ज्या लोकांचे कर्ली केस असतात विंचरायचे नसतात, बट आय जस्ट कुड नॉट. मला केस धुवायचे नव्हते आणि केस खूप कचकच करत होते आणि तेल पण लावायचं नव्हतं. सो या दॅट इज नॉट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. सो व्हॉट आय हॅव स्टार्टेड डुईंग इज मी दर सेमच्या सुरुवातीला आता एक डायरी मेंटेन ठेवणार आहे आणि त्यामध्ये फर्स्ट पेज ऑफ द डायरी म्हणजे द सेमिस्टर वेन इट स्टार्ट्स, मी सेमिस्टर कोणता आहे, काय टॉपिक्स आहेत, कोण कोर्स लीड ॲज सच नाही लिहिणार आहे, कारण ते एकदा वाचलं की लक्षात राहतं. बट स्टार्ट डेट आणि एंड डेट आणि ज्युरी किती ते कधी, म्हणजे काय वीकमध्ये ज्युरी असणार आहे, हे सगळं लिहून ठेवणार आहे. सो दॅट आय डोंट ऑल्वेज हॅव टू गो इन द मेल और गो इन माय लॅपटॉप अँड चेक. सो मी आता आधी डायरीमध्ये ते लिहिणार आहे. त्यानंतर मी माझ्या प्लॅनरमध्ये, जे की आता संपत आलं आहे कारण आता डिसेंबर चालू आहे, यामध्ये ह्या महिन्यात कधी ते कधी काय आहे ते सगळं लिहून ठेवणार आहे इन द मंथली प्लॅनर सेक्शन थिंग. सो या, लेट्स गेट स्टार्टेड. आफ्टर प्लॅनिंग आय मूव्ड ऑन टू गोल सेटिंग आणि माझे 3 मेजर गोल्स ह्या सेमिस्टरसाठी आहेत: हॅव्हिंग कन्सिस्टन्सी इन माय वर्क अँड इन जनरल, बिल्डिंग माय पोर्टफोलिओ अँड स्टार्टिंग ऑफ विथ इंटर्नशिप्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या बर्थडे सीरीजबद्दल सो फार काय वाटतंय हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. उद्या भेटूयात संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत बाय बाय.